रामकृष्णारी आजी सोनियाचा दिनू अमृत मे पाहिल्याप्रमाणे मित्रांनो, आज काय आहे तर अक्षय तृतीया आहे. अक्षय ज्याचा क्षय होत नाही असा हा अक्षय. आणि या दिवशीच्या ज्या परंपरा आहेत तर माझ्या वडिलाशी मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. जे आपले पूर्वज आहेत, आजोबा असतील, पंजोबा असतील, वडील असतील, आपल्या घरामधून जे जे वैकुंठाला गेले त्या दिवशी त्यांना काय केलं जातं, या आपल्या घरी त्यांना बोलवलं जातं. तो दिवस त्यांच्यासाठी ठेवलेला आहे. आणि त्या दिवशी त्यांना मिष्टान्न पोळीचा नैवेद्य, गोड नैवेद्य दाखवला जातो. आणि त्यांचं दुपारी बरोबर 12 वाजता प्रत्येक जण आपल्या घरी नकळत कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये येत असतो. त्याची जी बैठक आहे, अक्षय तृतीया हा एक पवित्र दिवस आहे ना. आजचा हा दिवस शुभ मुहूर्तापैकी मानला जातो. या दिवशी ज्या ज्या काही चांगल्या घटना असतील, सोने खरेदी असेल, एखादं नवीन वाहन असेल, ज्या वेळेला आपण मराठी माणसं आहोत आणि हिंदू धर्म आहे, हिंदू धर्म ज्या वेळेला पाडव्याला सुरू होतो तर पहिला जो सण येतो आपला, तर पाडव्यानंतरचा वर्षामधला जो पहिला सण येईल तो म्हणजे अक्षय तृतीया असतो. पाडव्याला जरी आपला नवीन वर्ष हिंदूंचं सुरू झालं तरी इथपासून सण मांदियाळी चालू होते. आणि आपला हिंदू धर्म एवढा मित्रांनो श्रेष्ठ आहे की या दिवशी आपण हिंदू लोक सर्व मुक्या प्राणीमात्रांपासून सगळ्यांची प्रत्येक दिवसाला तिथीला त्यांची पूजा करत असतो. बघा, बैलपोळा आल्यानंतर नंदी म्हणून आपण जे आपल्या घरी बैल आहेत, जे रथाला बैल जुपले जातात, बैलगाडीला रथ जुपले जातात, गाड्यामध्ये जे आमचे बांधव त्यांचा जे गाडे पळवतात, या सर्व बैलांना त्याशी स्वच्छ धुतलं जातं, त्यांची पूजा केली जाते, त्यांना चांगलं मिष्टान्न अन्न खाऊ घालावं लागतं, त्यांची मिरवणूक काढली जाते. आपण हिंदू आहोत त्यामुळे हिंदूंची संस्कृती आपण जतन करतो. त्याचप्रमाणे नागपंचमी येते. नागपंचमीला आपण नागाची पूजा करतो, वारुळाची पूजा करतो. त्यानंतर मित्रांनो आपल्याकडं दीपावली येते, दसरा येतो. दसरा दिवाळी तोची आमासन, सखे संत हरिजन भेटतीन, आमुप जोडिल्या पुण्याच्या राशी, पार त्या सुखाशी नाही लेका. तुका म्हणे काय होऊ तर आई, जीवे ठेव पायी संताचिया. याप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी आपण काय करतो तर आपली जी हत्यारं असतील, प्रत्येक कारागीर असेल, तलवार असेल, धनुष्यबाण असेल, पाने जेव्हा आता फिटर असेल तर पाने असतील, तो आपले जो विद्यार्थी आहे तो आपली पुस्तकं असेल, ज्याच्याकडे लॅपटॉप आहे, ज्याच्याकडे मशिनरी आहेत, PC आहेत, ज्याचं मोठं ऑफिस आहे, जो आपल्याकडं वाहन आहे, जे गाड्या आहेत, जी वाहनं आहेत, बैलगाडीपासून तर फार फॉर्च्युनरपर्यंत असतील किंवा छोट्याशा टेम्पोपासून तर ट्रकपर्यंत, या सर्व अद्यावत 2 व्हीलरपासून ते सायकलपर्यंत सगळ्यांची अद्यावत आपण काय करतो तर पूजा करतो. शस्त्रपूजन म्हटलं जातं. हे आपण कधी करतो, दसऱ्याला करतो. दिवाळीला आपण काय करतो तर त्यावेळेला वसुबारस गाई वासराची पूजा करतो. त्यानंतर काय करतो तर दूध दुभते जे आहेत, मग गाई असतील, वासरं असतील, म्हशी असतील, त्यांची पूजा करतो. ही आपली हिंदू संस्कृती आहे. या हिंदूंच्या संस्कृतीमध्ये आपण सर्व जी हत्यारं आहेत त्यांची पूजा करतो, जी वस्त्र आहेत त्यांची पूजा करतो, जे प्राणीमात्र आहेत त्यांची पूजा करतो, मुक्या प्राण्यांची सेवा करतो, पूजा करतो. आणि आपण हिंदुत्व काय आहोत अशी ही अक्षय तृतीया आहे आजचा दिवस. आणि हा पवित्र दिवस आहे. या दिवशी आपण चांगलं काम करायचं आहे, चांगलं अनुकरण करायचं आहे, कुठलंही व्यसन करायचं नाही, आपल्या सवंगड्यांना मित्रांना मदत करायची, वृक्षारोपण करायचं आहे, कुठलं व्यसन करायचं नाही. आणि चांगला एक नागरिक या भारताचा एक चांगला उभा तरुण आम्हाला या जगात दिसला पाहिजे. तो मिष्टान्न खाऊन धष्टपुष्ट व्यायाम करून या जो सैन्य आहे बॉर्डरवरती, आमच्या बाँड्रीवरती जे सैनिक आहेत, आमचा जो शेतकरी आहे, त्या राजाचा हा आमचा भारदस्त असणारा उजवा आणि डावा हात जर भक्कम असेल तर आम्हाला कुणाला भिण्याची गरज नाही. आम्ही कुणावरती ही
काही आक्रमण जर त्यांनी आमच्यावर हल्ला केला तर आम्ही त्यांना प्रत्युत्तर देण्याइतके सक्षम आहोत आणि आम्ही तो हल्ला परतून लावू एवढी मोठी ताकद या मायबापाने पंढररायाने आम्हाला द्यावी अशी त्याच्या चरणी विनंती करतो. तुम्हा सर्वांना अक्षर तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. राजेशजी माने या ठिकाणी आले, त्यांच्या परिवाराला त्यांनाही अक्षय तृतीयाच्या आणि नवीन वर्षाच्या आणि पाडव्यापासून तर जेवढे आपल्या परत पाडव्यापर्यंतचे सण असतील या सर्व सणांची मांदियाळी तुम्हाला येईल आणि त्याचा आनंद घ्या. सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. रामकृष्ण.